आज खूप दिवसांनी पोहे बनवणार होते नाश्त्याला. कारण पोहे आम्ही जास्त काही खातच नाही, पित्ताचा त्रास होतो त्याच्यामुळे. पण आज खूप दिवसांनी पोहे बनवणार होते. सो इथे माझं आता पोहे बनवायचं चाललेलं. कांदा वगैरे परतून घेतला आणि पोहेसुद्धा हे केलं, परतून घेतलं. पोहे म्हटलं की मग आता इथे आपल्याला कोथिंबीर तर लागते आणि त्या पोह्यावरती आपल्याला बारीक शेव पाहिजेच. तर अन्वीतला सुद्धा खूप आवडते त्या पोह्यावरती शेव. तर बघायचं कसं चाललं आहे आता. आणि नंतर मग मला माझा ना एक टॉप अल्टर करायचा होता. सो आमच्या शेजारीचे ते एक आजी आहेत, त्यांच्याकडनं खूप जुन्या काळातली मशीन आहे, त्या ना अशा शिलाई मारत होत्या. तर त्यांच्याकडून मी माझा टॉप अल्टर करून घेतला. आणि मग त्याच्यानंतर मग मला ना आता मटण बनवायचं होतं. तर मी इथं मटण स्वच्छ धुवून तिथे हळद, मीठ हे असं करून त्याला लावून ठेवलं. आणि तर माझी आलं लसूण पेस्ट संपलेली, तर मी घरीच कोथिंबीर, आलं लसूण असं एकत्र करून बारीक केलं आणि ते आलं लसूण पेस्ट बनवली. आणि वाटण्यासाठी टोमॅटो, कांदा हे सगळं हे करून घेतलं, वाटण करून भाजून घेतलं आणि वाटण पण केलं. आणि मग आता इथं मला फोडणीला द्यायचं होतं, मटण टाकायचं होतं. तर त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा तर तेल गरम करून मग लसूण खोबऱ्याचं चीज फोडणी केली. आणि मग हे हळूहळू मग थोडंसं मटण हे असं तेलामध्ये फ्राय करून घेतलं. आणि थोडा वेळ ते झाकून ठेवलं आणि त्याला पाणी सुटल्यानंतर मग परत थोडंसं एकजीव केलं. आणि मग हे परत मी आलं लसूण पेस्ट घरीच बनवलेली हे मी त्याच्यामध्ये टाकून दिले आणि पूर्ण मिक्स करून परत त्याच्यावरती पाणी टाकून, ताटावरती पाणी टाकून ते ताट झाकून दिलं. आणि मग ते थोडंसं पाणी सुटल्यानंतर मग परत ते वरचं पाणी मी त्याच्यामध्येच ॲड केलं. आणि हे अशा प्रकारे आपलं मटण हे शिजायला ठेवलेलं. आणि मग परत शिजलेलं आपलं मटण मग मी इथं हे वाटण तयार केलेलं ती ग्रेव्ही पूर्ण अशी परतून घेतले. तर त्याच्यामध्ये मी तेल नाही टाकलं, तर मी असं मिठाचं पाणी होतं ते अळणी पाणी, तेच पाणी मी त्याच्यावरती टाकलेलं. जास्त काय तेलकट बनवलं नव्हतं आणि जास्त तिखट पण बनवलं नव्हतं, कारण इथे अन्वित खाणार होता, त्याच्यामुळे थोडंसं मिडियमच बनवलेलं. मग त्याच्यानंतर हे असं कोथिंबीर वगैरे त्याच्यावरती टाकले. आता अन्वित